तिसरा आहे आणि आम्ही आज अयोध्येवरनं नेपाळला जाणार आहोत. तो आमचा नाश्ता बिष्टा सगळं झालेलं आहे. सकाळ सकाळी खूप घाई गडबड होते रेडी व्हायला, सो तेव्हा ब्लॉग बनवता येत नाही. आणि आता आमची बॅग पॅकिंग झालेली आणि आता आम्ही सगळे बसमध्ये बसून नेपाळला जाणार आहोत. तर तिथं आम्हाला बॉर्डर क्रॉस करायची आहे, सो त्यासाठी आय डी प्रूफ सगळे आम्ही घेऊन ठेवलेले आहेत. आणि हा माझा आजचा लुक आहे. सो मी तुम्हाला आज दाखवते. प्रतीक पकड. असं काय पकडूया. ओके देन राव रेडी. प्रतीक रेडी आहे, मावशी रेडी आहे, इशू रेडी आहे. इशू बॅगा घेऊन जात आहे. तिथं 50 रुपया देगा. कितना 50. यार. सो आम्ही आता नेपाळला पोचलो आहोत आणि आम्ही पहिली आल्याला एक हॉटेल्समध्ये आलो. आमची चेकिंग झाली आहे आणि ही आमची बस आहे आणि हे आता आमचं सध्यासाठी हॉटेल 8 आम्ही इथं स्टे करणार आहोत. हॉटेल मानसरोवर आणि हे नेपाळ आहे. आम्हाला यायला थोडासा उशीर झालेला होता. रात्र होऊन गेलेली. 6 वाजता सगळं बंद होऊन जातं आणि नेपाळमध्ये खूप लवकर काळोख होतो, म्हणून 6 वाजताच एवढं काळोख होऊन गेलेला होता. असं वाटतं खूप रात्र झाली आहे, पण 6च वाजलेत. आतमध्ये फोन अलाव नव्हता, म्हणून फक्त मी बाहेरचं रेकॉर्ड केलं आहे, जेणेकरून तेवढं तरी रेकॉर्ड होऊ शकेल म्हणून. आतमध्ये फोन अलाव नाही आणि त्याच्यानंतर बाहेर मी परत अजून एकदा रेकॉर्डिंग केलेलं आहे. पण खूप मोठी जागा होती, सुंदर जागा आहे. सकाळी आलो असतो आम्ही तर अजून छान आमचे फोटोज आणि अजून छान दिसलं असतं. ग्रीनरी खूप सुंदर होतं, ते बघण्यासारखं होतं. तिथं कोरियन टेम्पल, चायना टेम्पल असे खूप टेम्पल्स होते आजूबाजूला, जे आम्हाला विजिट करता नाही आले कारण की रात्र झाली होती. त्यांच्या ह्यानी सगळं बंद होऊन जातं. सो आतलं नाही दाखवू शकत, बाहेरचं दाखवू शकतो. गुड मॉर्निंग. नेपाळमध्ये आज आमचा पहिला दिवस आहे, म्हणजे दुसरा पकडा. मी काल आम्हाला यायलाच एवढं लेट झालेलं, सो त्याच्यामुळे आम्ही जास्त काही फिरलो ना. गौतम बुद्धाचं फक्त ते बघायला गेलेलो. आणि आज आम्ही पोखरासाठी इथून निघणार आहोत आणि सगळं रेडी झाले. खरंच सगळे ब्लॉग करायला नाही भेटत, खूप घाई गडबड होते. सगळे रेडी आहेत तर, आणि आमची बससुद्धा रेडी. आता आम्ही बसमध्ये बसून परत पोखरासाठी जाऊ. मधले रस्त्याचे रोड्स आणि सगळे दाखवेल मावशी. आमच्या सगळ्यांनी आज OTTD मावशी आउटफिट दाखव तुझं. सगळे व्यवस्थित रेडी झाले, बिकॉज साईट सीन पण होतील आज वाटतं पोखराची मध्ये. जाता जाता काहीतरी साईट सीन्स पण करणार होतो आम्ही. सो आता आम्ही निघू थोड्या वेळात. तुम्हाला पुढची व्हिडिओ दाखवते.
परत ये नाही गाडी टाकतात खाली. सो आता आम्ही एक जागी आहोत, थांबलो. सगळं तुम्हाला दाखवतो कुठे आहोत. ते बोलतात की इथं खूप सुप्रसिद्ध एक नदी आहे. पार्किंग आहे. आपण इथं आय थिंक खाली जायचं, नदी आहे तिथं जाऊया. तुम्ही व्ह्यू पाहू शकता. पार्वती विश्वधाम. पब्लिक एवढा आहे. पब्लिकचा फिरायला आलाय. बघू शकता हा व्ह्यू मस्त सुंदरसा झाडांच्या मध्ये मध्ये. लिटरली इथे सगळी घरं ना अशीच असतात नॉर्मली. इथे एक मंदिर आहे, आपण तिथं पहिले जाऊया. सो इथं लिहिलेलं आहे हे पण चांगलं आहे का वाईट राम. सो आम्ही इथं ना इथं सो इथं आम्ही आलो तर तुम्ही व्ह्यू पाहू शकता. का सुंदर व्ह्यू आहे ना. इथं शालिग्राम भेटतात बोलतात. खूप सुंदर व्ह्यू आहे खरंच. तुम्ही हे बघा इथं पण पाय पण ठेवायला आहे या दगडावर बसायला. खूप सुंदर व्ह्यू आहे. इथली दगडामध्ये ना शालिग्राम भेटतो बोलतात. त्याचं नशिबाला भाड्यानंच भेटेल. एखादासा दगड घ्या, मधून कट करा आणि खूप सुंदर आहे. पण व्ह्यू खूप सुंदर. तुम्ही बघू शकता पाठी. मी बॅकग्राऊंडला व्यवस्थित एक व्ह्यूची व्हिडिओ टाकेल. खूप सुंदर आहे व्ह्यू. बेसिक छान वाटते. हा ब्रिज आणि पाणी खूप स्लो वाटते. त्याला हे प्रेशर आहे. काय करतो डायरेक्ट टाकतो का काय. पोखराला पोचलो आणि आता रात्रीची फिरायला निघालो. तुम्हाला दाखवते. इथं ऑलमोस्ट सगळं 8 वाजेपर्यंत बंद होऊन जातं वाटतं. खूपच असं कमी सन्नाट टाईप आहे. आता एक मार्टमध्ये जातो आहे. नेपाळमध्ये आपले प्रोडक्ट भेटणेच कंपल्सरी. इथे तुम्ही सगळ्या शॉपमध्ये बिअरच्या बाटल्या, दारूच्या बाटल्या कॉमनली बघू शकता. इथे कोणत्याही जनरल स्टोअरमध्ये दारू भेटते. प्रतीक, हे स्टॉल भारी वाटतंय ना.
मिरची. तर मोमो खायला आलो. ॲक्च्युली दुसरं पीकसुद्धा देतात. सो आम्ही कन्फर्म नाही आहे की आम्ही जर चिकन मोमोज घेतले आणि त्याचं आम्हाला जर बीफ का असं काही वेगळं भेटलं तर म्हणून त्यासाठी आम्ही व्हेज मोमोज ऑर्डर करणार आहोत. ब्युटिफुल लुक ॲट दिस. त्यांचं बनवण्याचं वेगळंच आहे. क्यूट डाळ. ते इथं मोमो मागवले, ते व्हेज आहेत आणि ते चिकन मोमोज आहेत प्लस कोक.